मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मागे सुरू करण्यात आली होती शासनाने. तर या योजनेविषयी सविस्तर माहिती, त्याचप्रमाणे मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार कार्यक्षम जी काही योजना अंतर्गत तर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती किती झाली आहे, युवकांना किती रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, याविषयी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिटेल्स माहिती महासंवाद या शासकीय जे काही जनसंवाद आहे तर यासाठी दिलेला आहे, माहिती दिली आहे, मुलाखत दिली आहे. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, महासंवाद या जे काही शासकीय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांची जी वेबसाईट आहे यावरती त्या सविस्तर माहिती दिली. तर यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाची संधी कशी उपलब्ध झाली आहे याविषयी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. तर यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सांगितलं आहे की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP अंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26मध्ये युवकांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती साध्य करण्यात उद्योग विभागाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे. तर मित्रांनो, जे काही उद्योग संचालय आहेत यासाठी युवकांना रोजगार निर्मिती व्हावी, युवकांच्या हातांना रोजगार मिळावा या हेतूने शासनाने जे काही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केली होती मागे CMEGP. तर या अंतर्गत 2025-26मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजकता युवकांना बहाल करण्याचे काम शासनाने केले आहे अशी माहिती या ठिकाणी दिली आहे. आता प्रत्यक्षामध्ये किती रोजगार मिळाला आहे, किती काय झालं आहे तर ते आपल्या सर्वांना ही माहिती आहे. त्याचप्रमाणे याची टक्केवारी आकडेवारीसुद्धा उपलब्ध आहे. मात्र शासनाच्या वतीने ही माहिती त्यांनी सांगितली आहे. उद्योग संचालनाच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 30,000 अर्जांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. त्यापैकी 25,587 अर्जांची बँकांकडून मंजुरी मिळाली असून 85.29% लक्ष्यपूर्ती साध्य झाल्याची या ठिकाणी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच 6,193 प्रकरणामध्ये प्रत्यक्ष कर्ज वितरण होऊन 21,356 लाख रुपयाची निधी युवक उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे. उर्वरित प्रकरणांची कर्ज वितरण प्रक्रिया सुरू असल्याचे 25,356 लाख रुपयाचा निधी वितरित केलेला आहे. टक्केवारी आहे 85% लक्ष्यपूर्ती झाली आहे. आणि रोजगार किती मिळाला आहे तर 30,000 अर्जांची लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. त्यापैकी 25,000 कर्ज प्रकरण मंजूर केले आहेत. म्हणजे जवळपास 25,000 युवकांनी जे काही उद्योजक होण्यासाठी प्रस्ताव फायली कर्जासाठी पाठवल्या होत्या बँकांकडे. तर त्या ठिकाणी त्या 25,000 फायली मंजूर झाल्या आहेत. त्यांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज या ठिकाणी वितरित केलं आहे अशी माहिती या ठिकाणी उद्योगमंत्री यांनी स्पष्ट केली आहे. मित्रांनो, उद्दिष्टपूर्तीत सांगली जिल्ह्यात राज्यात अव्वल ठरला असून सांगलीमध्ये जास्तीत जास्त उद्योजकता होण्यासाठी युवकांना प्रेरित करण्यात आलं. यामध्ये जास्तीत जास्त उद्योजक होण्यासाठी यांनी अर्ज फायली या ठिकाणी केल्या आहेत कर्ज प्रकरणासाठी. तसेच कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, अमरावती, गडचिरोली, जळगाव आणि वाशिम या जिल्ह्यांनी 100%हून अधिक उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याची उल्लेखनीय कामाची नोंदवली या ठिकाणी आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्य युवकांना त्यांच्या हातभार लागावा, स्वावलंबी व्हावं तसेच प्रभावी साधन ठरत आहे. यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध होत असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढते. ग्रामीण व अर्धशहरी भागातील उद्योगांना चालना मिळते. कौशल्याधारित व्यवसायांना प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी स्थलांतर कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होत असल्याची या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये आता स्टील हब निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री स्वतःकडे लक्ष दिलं आहे. गडचिरोलीतील युवकांना रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध यासाठी सिमेंट फॅक्टरी असेल, त्याचप्रमाणे स्टील म्हणजेच लोखंडाचे जे काही सळई बनवण्याचे कारखाने आहेत, त्याचप्रमाणे इतर लोखंडाचे खाणी हे सर्व प्लांट तिथे सुरू करण्यात आले आहे. तिथला स्थानिक रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिली आहे. मित्रांनो, ज्या युवकांना उद्योजक व्हायचं असेल तर यांनी आपल्या जे काही जिल्हा उद्योजक व कार्य कौशल्य उद्योजकता आहे तर यांच्याकडे आपली फाईल पाठवणे, प्रस्ताव पाठवावा. उद्योजक होण्यासाठी, व्यवसाय उभारण्यासाठी, बँक कर्ज प्रकरणासाठी सुद्धा या महामंडळाकडे संपर्क साधावा, जेणेकरून शासनाचा आर्थिक लाभ मिळेल.
कमी टक्केवारीमध्ये व्याज उपलब्ध होऊन आपला व्यवसाय आपण उभा करू शकतो. तर ही होती शासनाच्या वतीने दिलेली माहिती, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल. तर मित्रांनो, अशी नवीन माहिती आपण या चॅनलवर देऊ. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.